नमस्कार पुणेकर माझामध्ये आपले स्वागत। सध्या आपण पुणे शहरातील तळजाई टेकडी या ठिकाणी आहे। आज मातंग समाजाची प्रमुख विषयावर चर्चा झालेली आहे आणि ते चर्चा झाल्याच्या नंतर आज आपल्या सोबत सत्यशोधक बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष सचिन भाऊ बगाडे आपल्या सोबत आहेत। अबकड आरक्षण आहे त्याविषयी चर्चा करण्यासाठी, तसेच जे मातंग समाजाची जी आत्ताची जी जनगणना आहे आणि 1931 साली जी त्यांनी जनगणना काढली त्या आधारे आपण त्यांच्याबरोबर संवाद साधणार आहोत। भाऊ, आज जे अबकड आरक्षण आहे ते अबकड आरक्षण नेमकं काय, अजूनपर्यंत काही कार्यकर्त्यांना किंवा लोकांपर्यंत अजून ती व्यवस्थित माहिती केलेली नाही, त्याबद्दल आपण थोडक्यात सांगा। एकूणच आपण पाहतो की देशामध्ये अनुसूचित जातींसाठी जे एकत्रितरित्या आरक्षण आहे, तर ते एकत्रितरित्या आरक्षण असल्यामुळं त्या राज्यातली जी वरचढ जात आहे, तर ती वरचढ जात राजकीय जागृतीमुळं किंवा शैक्षणिक जागृतीमुळं जे आरक्षण आहे एकत्रितरित्या, तर त्या एकत्रितरित्या आरक्षणाचा जास्त लाभ घेताना आपल्याला दिसते। आणि संपूर्ण देशात दुसऱ्या क्रमांकावरती तिसऱ्या क्रमांकावरती असणाऱ्या ज्या जाती आहेत, तर त्या जाती ह्या आरक्षण व्यवस्थेपासून अलिप्त राहिलेल्या आपल्याला दिसतात। म्हणून मग ह्या संपूर्ण देशामध्ये त्याला वेगवेगळे ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे। तर त्या मागणीच्या अनुषंगानं पंजाबमध्ये निर्णय झाला होता, त्यानंतर आंध्रमध्ये झाला, कर्नाटकमध्ये आयोगाने निर्णय दिलेला आहे, तेलंगणामध्ये झालेला आहे, तामिळनाडूमध्ये 50% पुढं आरक्षण आहे। तर अशी जी सगळी परिस्थिती आपण देशाची जर पाहिली, तर त्या सगळ्या परिस्थितीला अनुसरून महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं वर्गीकरण झालं पाहिजे आणि एकत्रितरित्या आरक्षणामध्ये मातंग समाजाला त्याचा पुरेपूर लोकसंख्येच्या प्रमाणात लाभ मिळत नाही, अशी मागणी घेऊन लढे उभे राहताना आपल्याला दिसत आहेत। आणि त्या सगळ्या प्रक्रियेचा भाग म्हणून आम्ही साधारणतः 15 वर्षापूर्वी खरं तर या महाराष्ट्रामध्ये मातंग समाजाला 5% आरक्षण द्या, 60% आरक्षण द्या असे म्हणत होते। परंतु त्या काळामध्ये आम्ही न्यायालयीन प्रक्रिया, संविधानात्मक सगळ्या प्रक्रियेचा अभ्यास केला आणि आम्ही महाराष्ट्रात सर्वप्रथम सांगितलं की एका जातीला आरक्षण मिळू शकत नाही, तर आरक्षणाचं वर्गीकरण होऊ शकतं। आरक्षणाचं वर्गीकरण झाल्यानंतर प्रत्येकाची जशी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रत्येकाला आरक्षण वर्गीकरणाचा लाभ मिळू शकतो। याला अनुसरून मग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण आज पाहतो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं वर्गीकरण करा या मागणीवरती मोठा लढा उभा राहत असताना आपल्याला दिसत आहे। अच्छा, आरक्षणाचे वर्गीकरण जे आपण म्हणतो त्या वर्गीकरण न झाल्यामुळे मातंग समाजाचे खूप मोठे नुकसान झालेले असं आपल्याला वाटतं का? त्याच्यात कसं आहे की एकतर्फे विचार करून आपल्याला भागणार नाही। तर पूर्वीच्या काळी म्हणजे काही साधारणतः मातंग समाजातले हे असे म्हणतात, सरदुपट आरोप करतात। तर पूर्वीच्या काळी जर आपण वस्तुस्थिती पाहिली तर ज्यावेळेस आरक्षणाची अंमलबजावणी सुरू झाली, तर आरक्षणाची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर त्या आरक्षण प्रक्रियेचा लाभ घेण्याची क्षमता मातंग समाजाची नव्हती आणि ती क्षमता नसल्या कारणानं त्या आरक्षण प्रक्रियेमध्ये मातंग समाज असूच शकत नाही। परंतु अलीकडच्या काळामध्ये मातंग समाज सक्षम झालेला आहे आरक्षण प्रक्रियेचा लाभ घेण्यासाठी। परंतु एका बाजूला सक्षम झालेला आहे, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला असं दिसतं की त्या कोणत्याही क्षेत्रामध्ये जर सातत्यानं एक समूह त्या प्रक्रियेत राहिला तर तो प्रस्थापित झाला असं आपण त्याला म्हणतो। तर त्या क्षेत्रामध्ये सुद्धा अनुसूचित जातीच्या ह्याच्यामध्ये लॉबी तयार झालेली आहे आणि मग ती लॉबी दुसऱ्या जातींना त्या प्रक्रियेमध्ये न्याय मिळू देत नाही। म्हणून मातंग समाजावरती सध्याच्या काळामध्ये अन्याय होताना आपल्याला दिसतो की जी लोकसंख्या आहे, तर लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये सगळ्या क्षेत्रामध्ये त्या प्रमाणामध्ये जागा मिळताना दिसत नाहीत। आरक्षणाचं अबकडून वर्गीकरण झालं तर मातंग समाजाची प्रगती होईल असं आपल्याला वाटते का? आत्ताच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर आत्ता देशाची राज्यांची जी परिस्थिती आहे, तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आरक्षण कितपत शिल्लक आहे किंवा शासनाला कितपत शिल्लक ठेवायचं आहे हाच एक प्रश्न निर्माण झालेला आहे। त्याच्यामुळे एका बाजूला आरक्षण टिकावं यासाठी शासन स्तरावरती लढाई आपल्याला चालू ठेवावी लागेल, दुसऱ्या बाजूला जर आरक्षण शासकीय ज्या जागा आहेत तर त्या शासकीय जागा कंत्राटीकरणाने भरण्याचं सुरुवात झालेलं आहे। त्याच्यामुळे एका बाजूला आपण आपला जो लढा आहे तो आरक्षण आम्हाला पाहिजे हा लढासुद्धा आहे, दुसऱ्या बाजूला जे नवी एक व्यवस्था तयार होत आहे खाजगी प्रकारची, तर त्या खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे अशी सुद्धा मागणी सातत्यानं चळवळीला पुढे आणावी लागेल। आणि आज ह्या टप्प्यावरती महाराष्ट्रातला मातंग समाज आहे की आज आमची क्षमता तयार झालेली आहे आरक्षणाचा लाभ घेण्याची, परंतु नव्यानं ज्या निर्माण होणाऱ्या जागा आहेत नोकरीच्या, तर त्या नोकरीच्या जागा आज कमी होताना अगदीच जर म्हणायची वेळ आली तर संपुष्टात आल्याच जमाय। आता फक्त शैक्षणिक क्षेत्रातलं आरक्षण शिल्लक असलेलं आपल्याला दिसतं।
आपण शैक्षणिक क्षेत्रामधलं आरक्षण जरी शिल्लक असलेलं आपल्याला दिसत असलं, पण मातंग समाजाची शैक्षणिक परिस्थिती अजूनही आपण बघतो झोपडपट्टी भागामध्ये जसं पाहिजे तसं शिक्षण तळागाळामध्ये पोहोचत नाही आणि 10वीच्या नंतर 12वी किंवा त्यानंतरचं पुढचं शिक्षण मातंग समाजाचे लोक घेताना दिसत नाहीत मुलं मुली. शिक्षणाच्या संदर्भामधले मातंग समाजामध्ये जी अनास्था आहे तर ते अनास्था आपल्याला अगोदर दूर करावी लागेल. म्हणजे शिक्षण म्हणजे केवळ नोकरी मिळण्याचं साधन नाही हे जे आपल्या मनावरती ठसवलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला आज शिकायचं आहे तर नोकरी कुठे आहे अशा द्विधा मनस्थितीत मातंग समाज आहे. परंतु ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की शिक्षण म्हणजे केवळ नोकरी मिळवण्यासाठी नाही तर हजारो वर्ष आम्हाला इथल्या व्यवस्थेने ज्ञानापासून परावृत्त ठेवलेलं आहे आणि आम्हाला ते वंचित ठेवलेलं आहे ज्ञानापासून. म्हणून आम्हाला ज्ञान मिळवायचं आहे आणि ते ज्ञान म्हणजे आमच्या सर्वांगीण विकासाचं साधन असणार आहे. आम्हाला कुठल्याही नव्या व्यवस्थेत जगायचं कसं, सन्मानानं जगायचं कसं, त्या सगळं आम्हाला ज्ञान शिकवतं, शिक्षण शिकवतं. त्याच्यामुळे शिक्षण हे अतिशय गरजेचं आहे. त्यामुळं जे एक वैचारिक चळवळ शिक्षण क्षेत्राच्या संदर्भात मातंग समाजामध्ये वैचारिक दिशा विचारांची स्पष्टता ठेवून जी झाली पाहिजे तर ती झालेली आपल्याला दिसत नाही. म्हणून मग आजही एका बाजूला शिक्षण बंद होत असतानासुद्धा मातंग समाजात शिक्षणाबद्दल अनास्था असलेली आपल्याला दिसते. आरक्षणाचे जे आपण वर्गीकरण म्हणतो ते जे वर्गीकरणची जनजागृती आज तळागाळापर्यंत होणं गरजेचं आहे. कारण कर्नाटकमध्ये ज्यावेळेस आरक्षणाचा मोठा लढा उभा राहिला त्यावेळेस खूप मोठ्या संख्येनं त्यावेळेस त्या ठिकाणी लढा दिला. पण महाराष्ट्रामध्ये जो मातंग समाज आहे त्यांनी पण जनजागृती तळागाळापर्यंत झाली पाहिजे. कार्यकर्त्यांनी पण ती दखल घेणं गरजेचं आहे. त्याबद्दल काय वाटतं? ते खरंच आहे. म्हणजे दक्षिणेतल्या राज्यांमध्ये आंध्र, तेलंगणा, कर्नाटक या राज्यांमध्ये आरक्षणाची वर्गीकरणाची लढाई तीव्र स्वरूपात झालेली आपल्याला दिसते. अगदी 10-10, 15-15 लाख लोकांचे मोर्चेसुद्धा निघालेले आहेत. परंतु ही दक्षिणेतल्या राज्याची परिस्थिती असताना महाराष्ट्रामध्ये परिस्थिती अशी आहे मातंग समाजासंदर्भात की म्हणजे ज्या गोष्टी आमच्यासाठी आहेत, ज्या आम्हाला मिळवायच्या आहेत तर त्या गोष्टींची जाणीवसुद्धा मातंग समाजाला झालेली नाही. म्हणजे मग आमच्यासाठी भारतीय संविधानाने काय व्यवस्था केलेली आहे, कोणत्याही उपाययोजना राबवलेल्या आहेत, त्या व्यवस्थेचा आम्हाला लाभ घ्यायचा आहे ही जी एक जाणीव असते तर ती जाणीवसुद्धा मातंग समाजामध्ये निर्माण झालेली आपल्याला दिसत नाही. म्हणून मग वर्गीकरणाची जी चळवळ आहे ती चळवळ ज्या दक्षिणेतल्या राज्यांनी जो जोर पकडला की ज्या प्रमाणात प्रचंड वेग धारण केला तर तसे वेग महाराष्ट्रामध्ये अजूनही मिळालेला आपल्याला दिसत नाही. परंतु दुसऱ्या एका बाजूला जर आपण पाहिलं तर आज केंद्र सरकारच्या पातळीवरती आरक्षण वर्गीकरण करण्याच्या हालचाली सुरू आहेत. कारण ज्या उषा मेहरा कमिशनचा रिपोर्ट असेल किंवा महाराष्ट्रातल्या लहुजी साळवे आयोगाचा रिपोर्ट असेल, सदाशिवन कर्नाटकमधला सदाशिव आयोग असेल आणि पंजाबमधला रिपोर्ट असेल, अशा सगळ्या रिपोर्टच्या अहवालातून एक गोष्ट निदर्शनास आलेली आहे देशपातळीवरती की आपण अनुसूचित जातीसाठी असणारं जे आरक्षण आहे ते एकत्रित आहे आणि त्या एकत्रित आरक्षण असल्यामुळं सर्व वंचित जातींना त्याचा लाभ घेता येत नाही. तर आरक्षणाचा लाभ सर्व जातींना मिळायचा असेल तर आपल्याला त्याचं वर्गीकरण करावं लागेल. आणि आम्ही सुरुवातीपासूनच म्हणतो आहे की भारतीय संविधानाची बाबासाहेब आंबेडकरांना सामाजिक न्याय अपेक्षित आहे. भारतीय संविधानाचं तत्त्व काय की सामाजिक न्याय म्हणजे प्रत्येक वंचित शोषित घटकाला भारतीय समाजव्यवस्थेचा, लोकशाही व्यवस्थेचा न्याय आणि हक्क आणि त्याचा अधिकार हा मिळाला पाहिजे. आणि तो जर मिळत नसेल तर सामाजिक न्यायाचं तत्त्व पार पाडलं जातं का हा प्रश्न उपस्थित होतो. म्हणून सामाजिक न्यायाच्या तत्वानुसार आरक्षणाचं वर्गीकरण झालं पाहिजे आणि प्रत्येकाला त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षणाचा अधिकार मिळाला पाहिजे. तर ह्या सगळ्यांच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारने व्ही चेन्नई या वर्षात पंजाब सरकार ह्याच्या संदर्भामध्ये 2018 साली सुप्रीम कोर्टाच्या 5 जणांच्या जजमेंटनी खंडपीठाने एक निकाल दिलेला आहे. तर तो निकाल आरक्षण वर्गीकरणाच्या सकारात्मक आहे म्हणजे बाजूचा आहे. परंतु त्यांनी ते राज्य सरकारांवरती काही जबाबदारी ढकललेली आहे. त्याच्यानंतर पुन्हा एकदा 7 जणांचा बेंच स्थापन झालेला आहे आरक्षण वर्गीकरणाच्या अनुषंगानं. आणि सध्याचं जर आपण पाहिलं सामाजिक राजकीय निरीक्षण जर केलं तर मध्यंतरी 1-2-4 दिवसापूर्वी लोकसत्ता आणि सर्व प्रमुख वर्तमानपत्रात बातमी होती की केंद्र सरकारच्या आरक्षण वर्गीकरण करण्याच्या हालचाली या जोरात सुरू आहेत.
म्हणजे एकतर 7 जणांचा बेंच ह्या संदर्भात निकाल देईल किंवा मग संसदेमध्ये राज्यसभा लोकसभेचं विशेष अधिवेशन घेऊन त्याच्यामध्ये ठराव पास करून घटनेमध्ये दुरुस्ती करून तशा पद्धतीचा निकाल होण्याची शक्यता सध्या दिसत आहे. अच्छा, अबगड आरक्षण झाल्याच्या नंतर फक्त एकच समाजाची प्रगती नाही तर त्यातून बाकीचे सर्व समाजाची प्रगती होईल असं आपल्याला वाटते त्या ठिकाणी. अनुसूचित जातीचे आरक्षण वर्गीकरण हा फक्त मातंग समाजाचा विषय नाही, हा एवढं सगळं आपल्या सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. तर हा देश पातळीवरती त्या राज्यातले जे उपेक्षित वंचित समूह आहे तर त्या सगळ्या उपेक्षित वंचित समूहाच्या सामाजिक न्यायाचा, त्यांच्या हक्क अधिकाराचा हा विषय आहे. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही विषय काढलेला आहे. तर मातंग समाजाच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये तर आम्ही ह्या सगळ्या लोकसंख्येचा अभ्यास करत असताना 1931 साली ब्रिटिशांनी जी खाणेसुमारी केली होती तर त्या खाणेसुमारीचा आम्ही अहवाल पाहिला. तर त्या अहवालामध्ये मातंग समाजाची जर लोकसंख्या आपण पाहिली तर मातंग समाजाची लोकसंख्या 32.5% आणि त्यावेळेसचा महार समाजाची संख्या 34.5%, म्हणजे किमान 1-2 टक्क्यांचा फरक असलेला आपल्याला दिसतो. परंतु आत्ताची 2011 सालची जर जनगणना आपण पाहिली तर त्याच्यामध्ये बौद्ध समाजाची लोकसंख्या 80 लाखाच्या आसपास आणि मातंग समाजाची लोकसंख्या 28 लाखाच्या आसपास आपल्याला दिसते. तर एका बाजूला आपण असा विचार केला की मातंग समाज हा निरक्षर आहे, अडाणी आहे, अंधश्रद्धा पाळणारा आहे, जननदर त्याचा जास्त आहे आणि असं असतानासुद्धा लोकसंख्या त्याची वाढली पाहिजे ना, मग ती लोकसंख्या कमी कशी काय झाली. तर हा एक मोठा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे एक सामाजिक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून माझं असं यावरती निष्कर्षापर्यंत आलेलं आहे की लोकसंख्येच्या जनगणनेच्या संदर्भामध्ये प्रचंड मोठा मातंग समाजाच्या आकडेवारीच्या संदर्भात घोळ झालेला आहे. तर त्याच्या संदर्भामध्ये पुढची जी जनगणना असेल त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक जागृतीने ह्या सगळ्यांच्या संदर्भात आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. जी जनगणना आपण म्हणतो की मातंग बौद्ध समाज किंवा महार समाजाची लोकसंख्या मातंग समाजाच्या बरोबरीला होती 1901 जवळपास, पण त्यानंतर आता जे आपण बघतोय तर एवढी मोठी तफावत आली तर त्यामध्ये काय झालं असेल, आपल्याला काय वाटतं त्यामध्ये तफावत झाली असेल. म्हणजे एकतर काही त्याला बरेचसे आंतरविरोध आहेत, बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यामधल्या. म्हणजे जात सांगण्याची जी प्रवृत्ती आहे तर ते जात सांगण्याची प्रवृत्ती नसेल किंवा जे जनगणना करायला येतात तर ते मागासवर्गीय कोणत्या समाजाचा आहे, मागासवर्गीय आहे का, मग मागासवर्गीय समाज म्हणून जो समाज ठळक आहे मागासवर्गीयांमधला की त्याचंच नाव घेणं किंवा असे बरेचसे त्याच्या संदर्भात संशोधन चालू आहे की काय काय घोळ आणि कसे कसे प्रशासकीय पातळीवरती घोळ झालेले आहेत, त्याच्यानंतर संगणकांकडून घोळ झालेले आहेत, त्याच्यानंतर जात सांगण्याच्या संदर्भात अडथळे निर्माण झालेले आहेत. असे वेगवेगळे त्याच्यामध्ये मुद्दे आहेत. फरक झाला आहे म्हणजे काय होतं की मातंग समाजाची जी उदासीनता आहे, तर समजा एखादा प्रगणक आला की तुम्ही कोणत्या समाजाचे आहे, आम्ही मागासवर्गीय आहोत असं म्हटलं जातं. मग प्रगणकाला काय होतं की मागासवर्गीय म्हणजे ठळक जात समोर येते की मग तो म्हणत नाही मागासवर्गीयांमधले कोणते तुम्ही, हां 59 जातीपैकी तुम्ही कोण, असं तो विचारतच नाही ना. मग जो ठळक समूह आहे की त्या ठळक समूहाचा आहे असं गृहीत धरलं जातं. अच्छा, हे जे जनगणना वेळेस जे अधिकारी लोक येतात आपल्याकडं, लोकांकडे जे जातात ते मुळात त्या क्षेत्रामध्ये प्रॉपर काम करणारे अधिकारी असणं गरजेचं आहे असं वाटतं का आपल्याला? हो, एका बाजूला तसं पण आहे की ते प्रशिक्षित लोक पाहिजे आणि त्यांना समजा उदाहरणार्थ अनुसूचित जातीचा आहे तर त्यांनी विचारलं पाहिजे की बाबा अनुसूचित जाती 59 जाती आहेत, त्याला ती माहिती पाहिजे अगोदर, त्याला प्रशिक्षण दिलं पाहिजे की अनुसूचित जाती 59 आहेत. मग 59 जातीतला त्यांनी सांगितलं मागासवर्गीय आहे, तर मागासवर्गीयांमधला कुठल्या समाजाचा आहे हे त्यांनी विचारलं पाहिजे आणि तशी त्यांनी नोंद केली पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूला ज्या अनास्था आहे मातंग समाजात तर ती कार्यकर्त्यांनी सामाजिक प्रबोधनाच्या माध्यमातून ती अनास्थासुद्धा दूर करावी लागेल. वस्ती लेवलला जे लोक कार्यकर्ते जे काम करतात त्यांनी पण जे आपले समाज बांधव आहेत, मातंग समाजाचे लोक असतील, त्यांना आपली किंवा दुसऱ्या पण समाजाचे लोक असतील त्यांनी आपापली जात आपल्या लोकांना समजून सांगणं खूप गरजेचं आहे की ज्यावेळेस अशी विचारणा होईल त्यावेळेस आपली जात स्पष्ट सांगणं गरजेचं आहे. होय, कारण का भारतीय समाज व्यवस्थेचं जात हे वास्तव आहे आणि जर आपल्याला कोणतेही शासन स्तरावरती पॉलिसी ठरवली जाते म्हणजे त्यांच्या उद्धारासाठी, त्यांच्या विकासासाठी ही ज्यावेळेस पॉलिसी ठरवली जाते तर पॉलिसी ठरवत असताना त्याचा आधार काय तर तुमची लोकसंख्या किती आहे आणि ती लोकसंख्येच्या आधारानुसार तुमच्या विकासाच्या संदर्भातली धोरणं ठरवली जातात. आणि तुमची जर लोकसंख्याच ठळक स्वरूपात समोर येत असेल, खरी समोर येत नसेल तर मग तुमच्या विकासाची धोरणं कशी काय ठरवणार असा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतो. आता जी जाती न्याय जनगणना होईल तर त्या
जनगणनेमध्ये लोकांनी कशा पद्धतीने सहभाग घेतला पाहिजे आणि अधिकाऱ्यांपासून आपल्याला काय अपेक्षा आहे? सध्याचं जे शासन आहे तर ते जनगणना करायला काय लवकर तयार होताना दिसत नाही आपल्याला, परंतु देशाचा सर्वांगीण विकास, उपेक्षित वंचितांना जर न्याय द्यायचा असेल तर जातीय जनगणना ही झालीच पाहिजे संपूर्ण देशाची. आणि जर देशाची जनगणना करावी लागेल आणि करण्याची आम्ही सामाजिक पातळीवरती, राजकीय पातळीवरती मागणी करतच आहोत, परंतु होत असेल तर त्यावेळेस ते प्रशासनाच्या पातळीवरती सुद्धा जागरूकपणे अनुसूचित जातीच्या, अनुसूचित जमातीच्या ह्या सगळ्यांच्या संदर्भात प्रशिक्षित लोक नेमली पाहिजे, त्या लोकांना प्रशिक्षण दिलं पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूला कार्यकर्त्यांनी जातीच्या अनुषंगानं लोकांमध्ये जी अनास्था झालेली आहे तयार, तर त्या अनास्था दूर करून आपल्याला भविष्यामध्ये शासनाच्या वतीने ज्या सगळ्या काही सोयी सवलती संधी मिळणार आहेत तर त्या आपण ह्या जातीचे आहोत म्हणून मिळणार आहेत, अशी एक सकारात्मकता आपल्याला लोकांमध्ये निर्माण करावी लागेल. आमचा एकूण अजेंड्याचा तो विषय आहे की देशाचं जातीयनिहाय जनगणना झालीच पाहिजे आणि अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं वर्गीकरण झालं पाहिजे, हे आमच्या अजेंड्यावरचे विषय आहेत आणि त्याला घेऊन आम्ही सातत्यानं त्या संदर्भात आंदोलन, प्रबोधन वगैरे करीतच आहोत. पुढील दिशा आता खऱ्या अर्थानं आज आमच्यासमोर अनेक मोठे प्रश्न आहेत. म्हणजे एका बाजूला अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं वर्गीकरण करा म्हणत असताना खाजगीकरण थांबवा आणि जर खाजगीकरण जे झालेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला राखीव जागा द्या, अशी मागणी आपल्याला सध्याच्या काळामध्ये करावी लागेल. आज सचिनभाऊ बगाडे यांनी जे आरक्षणाचं अबकडं वर्गीकरण आणि जातनिहाय जनगणना या बाबतीमध्ये आपल्याला जी आपल्याबरोबर जो संवाद साधलेला आहे तो महाराष्ट्रातील प्रत्येक कार्यकर्त्यांपर्यंत आणि लोकांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. यासाठी त्यांनी ती माहिती दिलेली आहे. व्हिडिओ मेकर यशवंत, मी संतोष शिंदे, पुणेकर माझा न्यूज.